गुड मॉर्निंग गाईज. आज आले आहेत गणपतीसाठी बनतो आहे प्रसाद. आणि प्रसाद हा ऑब्वियसली गणपतीला तुम्ही बघाल तर आवडता आहे मोदक आहे. पण मी प्रसादासाठी म्हणून एक राजस्थानी लाडू आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये एक जण राहतात, त्यांनी मला ही रेसिपी सांगितली. इवन त्या हेल्पसाठी पण होता. सो त्यांच्यासोबत मी बनवत आहे राजस्थानी लाडू. सो यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ आहे त्याला म्हणजे असं एक आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो तसे असे हे मळून त्याला तुपामध्ये तळून घेतलं आहे. तळून नंतर त्याचा बारीक चुरा करून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्यामध्ये मी थोडीशी वेलची टाकली. सो अशा पद्धतीने त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. सो माझ्या इथे लाडूची क्वांटिटी खूप होती, त्यामुळे मी 2 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये टोपात करत होते. त्यामध्ये साखर पण मी बारीक वाटून टाकली आहे आणि एका साईडला तूप तापायला ठेवलं आहे. ऑलरेडी पण मी जे तळलेलं होतं ते प्युअर तुपात तळलेलं होतं. सो हे अशा पद्धतीने साखर मिक्स करून घ्यायचे आहे. हे जे लाडू आहेत हे प्युअर देसी तुपातले आहेत. सो टोटल ह्या लाडूसाठी एक अराउंड 2 किलो तूप गेलं आहे. सो पुन्हा मी दुसऱ्या साईडला पण जे ठेवलेलं त्यामध्ये पण वेलची टाकली. सो तूप पूर्ण ॲड केलं, जे गरम केलेलं तूप होतं ह्या मिश्रणामध्ये ॲड केलं आणि असं करून पुन्हा मिक्स करून घेतलं हे मिश्रण. सो चांगल्या गरम तूप असल्यामुळे चांगल्या पद्धतीने ते मिक्सही होतं. सो तुम्हाला जसं गरम आहे तसंच पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. सो तूप थोडं कमी वाटलं म्हणून पुन्हा थोडंसं ॲड केलं. सो त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केले बदामचे असे बारीक तुकडे करून घेतले. सो बदामही ॲड केले. नंतर गरम असे ते लाडू बांधून घेतले. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे लाडूचा आकार आणि लाडूचा कलर असा दिसतो तुम्हाला. सो सोबत दोघीजणी होतो त्यामुळे हे लाडू फटाफट असे बांधूनही झाले आणि हे एवढेही कठीण नाही आहे, इझिली असे बांधून होतात. तोपर्यंत आयांश स्कूलमधून आले. तर तुम्ही बघू शकता प्रसादासाठी रोज असं लागेल म्हणून याची क्वांटिटी आम्ही भरपूर अशी जास्त क्वांटिटी बनवलेली. सो अशा पद्धतीने तुम्हाला मोदकाची ही रेसिपी मी दाखवणार आहे. मोदकही मी बनवणार आहे. सो आज गणपतीचा पहिलाच दिवस आहे, मोदकही बनतील आज. सो हे लाडूची रेसिपी बनवलेली ही नेहमी प्रसाद. सो असे हे लाडू बनून माझे रेडी झाले. सो गाईज, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.